चला बघा, लाईनला आज रिवाइज नाही करत मी, लाईनला उद्या जर रिवाइज करू आल्या एक दिवसाचा गॅप, दर एक दिवसाचा गॅप रिवाइज करतो. कारण आता आपल्याला शिकायचं इक्वेशन ऑफ प्लेन. बरं का, इक्वेशन जसं आपण लाईनचे इक्वेशन दोन वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये बघितलं. हा बेटा, लाईनचे इक्वेशन आपण दोन वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये बघितलं. काय सिच्युएशन होती? हा, काय सिच्युएशन होती? लाईनवरचा एक पॉइंट दिलाय, त्या लाईनला एक पॅरलल वेक्टर दिलेला आहे. लाईनवरचे दोन पॉइंट दिलेले आहेत. त्या दोन सिच्युएशन मध्ये लाईनचे इक्वेशन पाहिलं आपण, पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये पाहिलं, नॉन पॅरामेट्रिक फॉर्म पाहिलं, कार्टेशियन इक्वेशन पाहिलं, ठीक आहे, सिमेट्रिक फॉर्म, पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये पाहिलं. आता तुम्हाला इक्वेशन प्लेनचं फाइंड आउट करायचंय. तुम्ही लक्षात घ्या बरं का, कुठल्याही जॉमेट्रिकल फिगरचं इक्वेशन काढणं म्हणजे लोकसच इक्वेशन काढणं असते, हे समजून घ्या. हे बॅक ऑफ द माइंड चाललंच पाहिजे. मला जर ह्या व्हाईट बोर्डचं इक्वेशन काढायचं, हा एक प्लेन आहे ना, मला जर याचं इक्वेशन काढायचंय तर हा प्लेन म्हणजे काय रे? हा लोकस ऑफ पॉइंट आहे. लोकस म्हणजे सेट, फक्त कुठल्या तरी पर्टिक्युलर कंडिशनला ते पॉइंट्स एकत्र आलेले असतात. सेट ऑफ पॉइंट्स आहे की नाही प्लेन म्हणजे? मग हे सगळे प्लेन, हे सगळे पॉइंट्स ह्याच प्लेनवर असण्यासाठी यांना कुठल्या तरी कंडिशनला बांधणं गरजेचं आहे की नाही? आणि त्या कंडिशनचा जर वापर केला, तुम्ही जर एखादं इक्वेशन बनवलं तर तुम्ही म्हणू शकता की ते इक्वेशन त्या प्लेन ठेव, ते इक्वेशन त्या प्लेनला रिप्रेझेंट करते. नाही, लक्षात आलं का? ते इक्वेशन त्या प्लेनला रिप्रेझेंट करते. मग काही वरच, मग असं आहे की तुम्हाला जर एखाद्या प्लेनचं इक्वेशन लिहायचंय तर सगळ्यात सुरुवातीला आज जे आपण इक्वेशन ऑफ प्लेन बघणार आहेत ते पहिलेच इक्वेशन महत्वाचं, जसं लाईन मध्ये मी पहिलेच महत्वाचं होतं ना समजणं. नंतर त्याच सिमिलर गोष्टी होत्या, डायरेक्शन रेशोज देतील किंवा दोन पॉइंट्स देतील, पण एकच गोष्ट घडत होती ना प्रत्येक ठिकाणी. इथंही तसंच आहे. इथंही काय आहे की पहिले इक्वेशन समजून घ्यायचं, पहिली सिच्युएशन, बाकी सिच्युएशन सगळ्या काय आहेत त्याच पद्धतीच्या आहेत, फक्त वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये दिलेले आहेत. मग आता तुमच्याकडे एक प्लेन आहे समजून घ्या, ठीक आहे. आता मुद्दाम प्लेन वाटावा 3D मध्ये म्हणून मी थोडा तिरपा काढते बरं का. हो, हा प्लेन आहे आपल्याकडे, बरोबर आहे. ह्या प्लेनचं आपल्याला इक्वेशन लिहायचंय. सगळ्यात पहिली सिच्युएशन तुमच्याकडे काय असणार आहे तर प्लेन वरचा एक पॉइंट तुम्हाला माहित असणार आहे, एक, ज्याचा पोझिशन वेक्टर काय ए बाय, बरोबर आहे. हा, सगळ्या हे गिवन असणार आहे. पहिल्या सिच्युएशन मध्ये काय दिलेलं असणार आहे? प्लेन वरचा एक पॉइंट दिलेला असणार आहे. आणखी एक गोष्ट काय असणार आहे तुमच्याकडे तर त्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार एक वेक्टर दिलेला असणार आहे. त्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर, ज्याला तुम्ही काय म्हणणार आहे? एन बार. आणि एन बार का? कारण की जो वेक्टर प्लेनला परपेंडिक्युलर असतो त्याला नॉर्मल हा शब्द वापरला जातो. नॉर्मल वेक्टर टू द प्लेन म्हणजे काय? वेक्टर परपेंडिक्युलर टू द प्लेन. नॉर्मल स्टार्ट्स फ्रॉम एन, त्याच्यामुळे एन बार ने डिनोट केलं, स्मॉल एन बार. मग मला सांगा, या जमिनीला हा मार्कर परपेंडिक्युलर आहे, मग ह्या जमिनीवरती मी कसा जरी वेक्टर काढला तरी त्या वेक्टरला हा परपेंडिक्युलर असेल का नसेल? 100% असणार आहे. असेल की नाही? लाईन अशी घ्या. आता हे माझे, माय उंगली इज नथिंग बट व्हॉट? वेक्टर इन द प्लेन, ऑन द प्लेन. प्लेन आहे तुमच्याकडं, बरोबर आहे, प्लेन आहे. मी यासाठी सांगतोय, लक्षात घ्या, मी यासाठी सांगतोय की हा समजून घ्या, ह्या सरफेसला परपेंडिक्युलर आहे, नॉर्मल वेक्टर आहे. आता ह्या प्लेन वरती तुम्ही कशी बी आडवे तिडवे वाकडे तिकडे वेक्टर काढू शकता जे प्लेन वरती आहेत. मग तुम्ही कसं बी काढा तरी पण हा जो वेक्टर आहे तो परपेंडिक्युलर आहे. लक्ष दे रे ओमा, तो जो वेक्टर आहे तो परपेंडिक्युलर असणार आहे कोणत्याही वेक्टरला त्या प्लेन मधल्या. मग आता हा जो वेक्टर आहे हा प्लेनला परपेंडिक्युलर आहे. मग तुम्ही या प्लेन मध्ये असा वेक्टर काढा, नाही तर असा काढा, नाही तर कसाही काढा, त्याला हे परपेंडिक्युलर असेल की नाही? 2D मध्ये पाहिले असेल तर काय वाटतं, ह्याच्यातला अँगल ते वेगळं बनवू लागला ना, पण तसं नसतं ते. लक्षात आलं का? कारण की हा ह्याला जर परपेंडिक्युलर येते, ह्याच्यावरती मी असा जरी वेक्टर घेतला तिरपा तरी मी सरळ सरळ परपेंडिक्युलर आहे की नाही? असा जरी इकडे जाणार घेतला किंवा माझ्याकडे येणार जरी घेतला तरी मी परपेंडिक्युलर आहे. काय रे? हा, लक्षात येते का? परपेंडिक्युलर आहे. मग आता मी हे का सांगतोय तुम्हाला? मज्जा म्हणून नाही, आगे आहे बेटा. एक लक्षात ठेवा, स्लो बट स्टेडी विन्स द रेस, असं सांगितलं आठवलं.
महत्वाचं प्रोवर्ब आहे. हो, मी ह्याच्यासाठी सांगतो दिवाळीच्या सुट्ट्या येणार आहे. तुम्ही मोकार होऊ शकता, तुम्हाला सुधारणारच नाही की टाइम एवढा आहे की करायचं काय सकाळ उठल्यापासून. मग ज्यावेळेस माणसात सुधरत नाही ना, माणूस ह्या रूम मधून त्या रूम मध्ये, त्या रूम मधून ह्या रूम मध्ये, आणि कसा वेळ घालवायचा त्याच्या नियोजनामध्ये असतो लागलेला. मग कोणतरी आल्याचा बहाणा करल, कुणाला तरी बळजबरीच मेसेज करल, लक्षात येते का? आणि मग असं प्रिटेंड करल की आता तर दिवाळी आहे, मग 2 दिवस ते एन्जॉय म्हणत आहे, मग मित्रांचा तुम्ही टाइमपास करतोय. पॅरेंटला माहिती आहे ही सिच्युएशन फक्त याला लाथा हाणण्याची आहे, पण ते मजबूर आहे. त्यांना माहिती की असं करू शकत नाही, कारण त्याला वाटेल की हमारे ऊपर जाती हो रही है. म्हणून लक्षात ठेवा, स्लो बट स्टेडी. दिवाळीच्या सुट्ट्यात बावचळल्यावानी करू नका. सुट्ट्यांमध्ये वेळ आहे. आता तुम्ही सगळेजण हसले, त्याच्याकडे एक कटाक्ष टाका सगळ्यांनी, त्याच्याकडे बघा की मूर्खासारखं तो बोललेला आहे. आता इकडे बघा, लक्षात घ्या, दिवाळीचा वेळ जो तुमचा आहे तो वेळ तुम्ही व्यवस्थित नियोजन करा आणि रिव्हिजन करा, अभ्यास करा, जे राहिलेले त्याला स्ट्रॉंग करा. तुमच्याकडच्या 24 मी हे नाही म्हणत की तुम्हाला कंटिन्युअस अभ्यास करा, कारण ते शक्य बी नाहीये, पण किमान 24 तासातला 30% वेळ हा अभ्यासासाठी द्या. आणि अशा पद्धतीचा द्या ज्याच्यामध्ये सगळेजण झोपलेले असतील किंवा आपापल्या कामात असतील. तुम्ही मित्र मैत्रिणी वगैरे जरी आपापसात भेटणार असताना, तर तुमचा भेटायचा कालावधी जो असतो तो सहसा सकाळी ढेरगं भरल्याच्या नंतर रिकाम टाकड्या गप्पा आणण्यासाठी एक तर दुपारचा वेळ असू शकतो किंवा संध्याकाळचा वेळ. तर तो तुम्हालाच माहिती की तुमचा तो वेळ कोणत्या ज्याच्यामध्ये टाइमपास करणार आहे, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचा अभ्यास करा. जास्तीत जास्त सकाळचे 4 तास कसेही काढा. छेडे लक्ष दे, काही करून सकाळचा 4 तासाचा वेळ काढा. सकाळी 5 ला उठा, सकाळी 6 ते 10 एक सिटिंग मारा 4 तासाची, मध्ये चहा प्या वाटलं असते एक कप. लक्षात येते का? त्याच्यानंतर रिलॅक्स करा, कळते का? आणि नंतरचा 4 तासाचा वेळ काढा तुमच्या याच्यानुसार, ठीक आहे? आणि हे 12 दिवस 13 दिवस जे सुट्ट्याचे, त्याच्यामध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की हा वेळ तुमचा वाया जाता कामा नये. मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, आतापासून त्याच्या नियोजनाला लागा, कारण हा वेळ जर वाया घातला, हा वेळ जर उपयोगात आणला तर तुमचा कॉन्फिडन्स 7व्या आसमानावर असणार, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे डोक्यात पहिल्यापासून ठेवा की कोणत्या वेळेमध्ये आपल्याला भेटायला येणारे लोक आहेत, पाहुणे रावळे, फालाने ढिमकाने, सगळ्याला सांगून द्या मी छोटा माणूस नाहीये, मी ह्या वेळेमध्येच अवेलेबल आहे, मला साधारण समजू नका. मग घरचे जरी असतील, फादर असेल, फादर स्टॉप, इट इज नॉट टाइम टू मीट मी म्हणायचं. आणि मला माहिती हे पाहून तुमच्या घरच्यांना दुःख नाही होणार, त्यांना वाटत चला सुधारला, शेवटी का व्हायना पण सुधारला. लक्ष्मी पावली, कळतंय का? हा, मातोळे तस नको मध्ये लक्षात आलं तुमच्या? हा, काही जण लटक बी हो म्हणायला तयार नाहीये, का नाही म्हणून हा बाबा करू का असं, हो म्हणा सगळी हो. ते बी म्हणत नव्हतं का, त्यांनी 2 मिनिटं पाहिलं, त्याला वाटले बाबा माझ्याकडेच पाहू लागला बाबा. हो म्हणते, हो म्हणते, नो म्हणलं सांगतो तुला लेक्चर. आता लक्ष आहे, चला वापस या. हा, वापस या, वापस या. गिवन काय असणार आहे? 1 पॉइंट आहे, प्लेनवरचा 1 पॉइंट गिवन असणार आहे, आणि त्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार एक वेक्टर असणार आहे, ज्याला आपण नॉर्मल म्हणणार आहे. मी म्हणलं नॉर्मल टू प्लेन म्हणजे काय समजायचं? वेक्टर परपेंडिक्युलर टू प्लेन, आणि त्याला डिनोट कशाने करणार? एन बारनं, स्मॉल एन बारनं तुम्ही त्याला डिनोट करणार. मग आता पहिल्या सिच्युएशन मध्ये तुमच्याकडे काय दिलेलं आहे? प्लेन वरचा एक पॉइंट दिलेला आहे आणि एक परपेंडिक्युलर वेक्टर दिलेला आहे. ही सिच्युएशन वापरायची तुम्हाला, आणि प्लेन वरचे सगळे पॉइंट्स इक्वेशन न रिप्रेझेंट करायचे. बघा किती मजेदार गोष्ट आहे, कळतंय का? ही कंडिशन लक्षात आली पाहिजे बरं का. ही कंडिशन लक्षात आली की जे तुम्ही कंडिशन वापरताय त्यानं खरंच प्लेन वरचे सगळे पॉइंट रिप्रेझेंट केले जातील का? कळतंय का? मग आता मला सांगा, प्लेन वरचे सगळे पॉइंट तुम्हाला एका इक्वेशनच्या आधारानं बांधायचे. मग मला सांगा, प्लेनवर इन्फायनाइट पॉइंट आहे, मग तुम्ही एक मूव्हिंग पॉइंट घेतला, आता नेहमी घेतो ना, लक्ष दे लक्ष दे, एक मूव्हिंग पॉइंट घेतला तुम्ही, हो पी, त्याचा वेक्टर काय असतो रे? पोझिशन वेक्टर आर बार असतो. पी मूव्हिंग पॉइंट आहे, सगळ्या पॉइंटला रिप्रेझेंट करतोय प्लेन मधल्या, कळतंय का? मग आता नेमकं शक्कल काय लढवायची की जेणेकरून
प्लेन वरचे सगळे पॉइंट्स त्याच्यामध्ये डिफाईन झाले पाहिजे. तर एपी ला जोडा, एक वेक्टर भेटेल एपी बार. एपी बार आणि एन बार परपेंडिक्युलर आहेत की नाही? डॉट प्रोडक्ट 0 आहेत. का? कारण एपी बार काय आहे? प्लेन वरती आहे आणि प्लेनला परपेंडिक्युलर आहे एन बार. बरोबर आहे. मग मला सांगा एपी बार इज परपेंडिक्युलर टू एन बार. वाटत नाही. मी त्याच्यामुळे पहिले सांगितलं तुम्हाला. मी कशामुळे सांगितलं? मज्जा म्हणून सांगितलं का? हे जे दाखवलं होतं हे काय होतं? इथं वाटणार नाही तसं. इथं वाटत हे इन्क्लाइंड आहे थोडं. कळतंय का? याला आडवं करा. ठीक आहे. हा मग आता मला सांगा जर मी कंडिशन घेतली एपी बार डॉट एन बार इज इक्वल टू 0. का? कारण एपी बार वेक्टर आहे, एन बार वेक्टर आहे आणि त्यांचा मी डॉट प्रोडक्ट घेतोय. दोन परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय येतो? 0 येते की नाही? 0 येते की नाही? हा मग एपी बार म्हणजे काय रे? इन टर्म्स ऑफ पोझिशन वेक्टर आर बार मायनस ए बार आणि डॉट एन बार इज इक्वल टू 0. झालं इक्वेशन. एक तास लिहा नाही तर दट इज आर बार डॉट एन बार डिस्ट्रीब्यूशन मायनस ए बार डॉट एन बार इज इक्वल टू 0. म्हणजे तुम्ही लिहू शकता आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. सहसा तुम्हाला ह्या फॉर्म मध्ये इक्वेशन ऑफ प्लेन दिलेलं असतं. when one point on plane is given and perpendicular vector to the plane is given. कळतंय? So this is the equation of plane when one point on plane is given and vector perpendicular to plane is given. मग आता मला सांगा तुम्ही हे जर प्लेनचे इक्वेशन आहे ऑब्वियसली आर बार अननोन क्वांटिटी आहे. आर बार इज अ पोझिशन वेक्टर ऑफ व्हेरिएबल पॉइंट म्हणजे एक्स वाय झेड अननोन कोऑर्डिनेट्स असतील. ह्या इक्वेशनच्या आधारे ते हे सांगण्याचा प्रयत्न करताय की तुम्हाला ह्या इक्वेशन मध्ये ए बार आणि एन बार यांच्यावरून तुम्हाला काय भेटणार आहे? सगळे पॉइंट्स भेटणार आहेत प्लेनवरचे. कसे? माझा प्रश्न आहे तुम्हाला कसे? मला सांगा हे इक्वेशन या पूर्ण प्लेन मधल्या सगळ्या पॉइंट्सला रिप्रेझेंट करतोय हे तुम्हाला कळतंय का? कसं? कारण की नॉर्मल हरवेळेस परपेंडिक्युलर राहणार. ए कॉन्स्टंट आहे आणि आर पूर्ण प्लेन मध्ये फिरत राहील. जशी आर ची व्हॅल्यू फिरल तसं तसं आपल्याला एक पॉईंट भेटत जाईल. त्याचा पोझिशन वेक्टर भेटत. पोझिशन वेक्टरवरून आपण पॉईंट लिहू शकतो. बरं बरोबर सांगितलेले. फक्त एक गोष्ट मला त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. मला एक सांगा की ह्याच्यामध्ये तुम्हाला कळतंय का की जो तुमचा मूव्हिंग पॉइंट आहे मी हे तुम्हाला म्हणतोय की तुमचा प्लेन स्पेस मध्ये. माझा हा तुम्हाला प्रश्न आहे की तुमचं हे इक्वेशन याच प्लेन मधल्या पॉइंटला रिप्रेझेंट करल का प्लेनच्या बाहेरचा थोडासा एखादा पॉइंट असं स्पेस मध्ये त्याला करू शकतो का? का? त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर काय म्हणला? करेक्ट. कोण? नॉर्मल. नॉर्मल. तुम्ही जर हा मूव्हिंग पॉइंट समजा मी बाहेर घेतला. आता मी ह्याच्यावर दाखवतो. हा हे तुमचा प्लेन आहे ज्याचं तुम्हाला इक्वेशन काढायचं आहे. तुमचा नोन पॉइंट ह्याच्यावर आहे. आता पी पॉइंट तुम्ही प्लेनला सोडून समजा इथं घेतला तर तुमचा नॉर्मल तर हा आहे आणि पी पॉइंट तुम्ही इथं घेतला तर तुम्ही एपी जोडल्याच्या नंतर हा परपेंडिक्युलर आहे का? म्हणून फक्त जेवढे पॉइंट्स ह्याच्यासोबत तुम्ही तेवढेच पॉइंट घेऊ शकतात की ज्यांना ए जोडल्याच्या नंतर हा याच्यासोबत परपेंडिक्युलर होईल. आणि ते फक्त तेव्हा शक्य जेव्हा प्लेनवरचे सगळे पॉइंट घेतात. म्हणजे ऑब्व्हियसली प्लेनवरच्या सगळ्या पॉइंटला हा रिप्रेझेंट करतोय. कळतंय का? हे बघा हे समजणं मोठी गोष्ट नाहीये. कोणती गोष्ट की बाबा प्लेनचं इक्वेशन लिहायचंय तर त्याच्यावर एक पॉइंट दिलेलं एक नॉर्मल दिलाय तर आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. हे कळलं म्हणजे तुम्हाला मेन कन्सेप्ट कळला असं नाही. हे इक्वेशन त्या प्लेनवरच्या सगळ्या पॉइंटला कसं रिप्रेझेंट करतंय तर त्याच्या पाठीमागचं हे कारण आहे की तुम्ही प्लेनच्या बाहेरचा एक जरी पॉइंट घेतला तर हा तुमचा एपी बार बनतोय, हा तुमचा एपी बार बनतोय
जो की ह्याच्यासोबत परपेंडिक्युलर राहणार नाही, आणि म्हणून ही कंडिशन मोर दॅन सफिशियंट आहे टू रिप्रेझेंट होल प्लेन किंवा टू रिप्रेझेंट ऑल द पॉइंट्स ऑन प्लेन. कळतंय का? जर त्या प्लेनच्याच एखाद्या पॅरलल प्लेनमध्ये पॉईंट घेतला तर मग तो नॉर्मल त्याला पण परपेंडिक्युलर राहील, मग त्याला पण व्हॅलिड असेल ना. त्याला कसं व्हॅलिड असेल? ही इक्वेशन हे इक्वेशन व्हॅलिड कसं असेल त्याला? तर हा प्लेन आहे त्याचा पॉइंटचे कोऑर्डिनेट्स नाही बदलणार, पॉइंटचे कोऑर्डिनेट्स नाही बदलणार. मग आपण व्हेरिएबल पॉइंट याच्यावर घेऊ, पण जो फिक्स पॉइंट असेल तो त्याच प्लेनवर तो त्याच प्लेनवर घेतल्यावर कसं जमल? तुम्हाला त्या प्लेनवर अँगल चेंज होऊन जाईल. अँगल चेंज होऊन जाईल. लक्षात घ्या, तुम्ही पॅरलल मध्ये नेहमी गल्लत करताय 3D मध्ये. हा स्लॅब आहे, हा स्लॅब आहे, आणि तुमच्याकडे 3D आहे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस आहे. हे तुमचे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस आहे कोपरा. आता तुम्ही मला सांगा, ह्या प्लेनचे इक्वेशन ह्या प्लेनचे इक्वेशन तुम्ही सेम कसं लिहू शकता? दोघांमध्ये पॉइंट्स वेगवेगळे नाही स्पेस मधले. हा तुम्ही एक म्हणू शकता किंवा नॉर्मल दोघांना सेम आहे. एक्स वाय प्लेनला झेड ऍक्सिस ही नॉर्मल राहणार आहे, तर एक्स वाय प्लेनला झेड ऍक्सिस नॉर्मल घेऊ शकतात किंवा वरच्या प्लेनला सुद्धा झेड ऍक्सिस ही नॉर्मल म्हणून घेऊ शकतात. पण फिक्स पॉइंट तुम्हाला ह्याच्यावरचा घ्यावा लागेल ना त्याच्यावरचा. कळतंय का? लक्षात येते का? ज्या इक्वेशन ज्या प्लेन जोपर्यंत प्लेन वेगवेगळे हा तुम्ही एकमेकावर ओव्हरलॅप केले तर मग काही विषय नाही. ठीक आहे. हा चला मला सांगा, ही गोष्ट कळली का? कारण ही कळली तर पुढचं सगळे ह्याच्यावर डिपेंड आहे. हा थिअरम जशाला तसा पुस्तकात दिलेला आहे, काहीच नाही म्हटलेले. लेट पी बी अ मूव्हिंग पॉइंट हॅविंग पोझिशन वेक्टर आर बार एन बार विथ अ नॉर्मल टू द प्लेन ए गिवन पॉइंट विथ पोझिशन वेक्टर ए बार. Now AB bar is perpendicular to N bar and therefore AB bar dot N bar is equal to 0, and same this is the equation of plane when one point on the plane and a normal is given. Theorem च्या स्टेटमेंट मध्ये क्लियर कट मेन्शन असेल की वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन when one point on plane is given and a vector perpendicular to plane is given. त्याचे नाव सुद्धा सांगितलेले असते. One point on plane A is given and vector N bar perpendicular to plane is given. तुम्हाला याचं प्रूफ लिहायचं आहे. कळतंय का? आता दुसरी सिच्युएशन बघा. दुसऱ्या सिच्युएशन मध्ये काय होते? दुसऱ्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला वेक्टर परपेंडिक्युलर न देता काय देतात माहिती का? काय देतात माहिती का? हा दोन नॉन कोलिनियर वेक्टर्स देतात, बी बार आणि सी बार. काय म्हणताय? बी बार आणि सी बार दोन कोप्लेनर वेक्टर्स आहेत. नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर्स आहेत. नॉन झिरो नॉन कोलिनियर कोप्लेनर वेक्टर्स आहेत. ह्या सिच्युएशन मध्ये काय आहे? एक पॉइंट तर आपल्याजवळ असणारच आहे. ए पॉइंट, हो समजा ए पॉइंट आहे, हॅविंग पोझिशन वेक्टर ए बार, आणि मूव्हिंग पॉइंट तुम्ही घेणार, त्याशिवाय इक्वेशन लिहिता येईल का? म्हणजे एपी बार तुमच्याकडे पहिल्यासारखाच असणार आहे. आता गिवन काय आहे तुम्हाला? गिवन काय आहे? गिवन काय राहणार आहे? पॉइंट ऑन प्लेन ए हॅविंग पोझिशन एक ए बार, आणि दुसरी गोष्ट गिवन काय असणार आहे? टू नॉन झिरो नॉन कोलिनियर. कारण नॉन कोलिनियर नाही म्हणलं तर एकच वेक्टर होईल. जर कोलिनियर आलं तर, कोलिनियर आलं तर विषय संपला. कळतंय का? आपण कोणती सिच्युएशन पाहत असतो जनरलायझेशन मध्ये? नॉन झिरो नॉन कोलिनियर, जी सगळ्या संभावनाला एकत्र करेल. मग प्लेन मध्ये दोन वेक्टर्स असतील तर नॉन कोलिनियर असणारी सिच्युएशन मध्ये जर प्रूव्ह झालं तर बाकी सिच्युएशन मध्ये काही एवढी मोठी गोष्ट आहे का? नाही. कोप्लेनर, टू नॉन झिरो नॉन कोलिनियर अँड कोप्लेनर वेक्टर एकाच प्लेन मध्ये पाहिजे. कोप्लेनर वेक्टर. आता ही सिच्युएशन दिलेली आहे आणि ह्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला ह्या प्लेनचे इक्वेशन द्यायचं. कसं लिहिणार? परत असंच. तुम्हाला कुणाची आवश्यकता आहे? नॉर्मलची. मग बिग बार आणि सिग बार यांचा क्रॉस प्रोडक्ट काय असतो? त्यांना परपेंडिक्युलर असतो. म्हणजेच नॉर्मल कुठून ऑब्टेन करणार तुम्ही? बी क्रॉस सी. नॉर्मल कुठून ऑब्टेन करणार? बी बार क्रॉस सी बार. आणि ह्या एपी बारला पण तो परपेंडिक्युलर असणार, कारण एपी बार पण त्याच्यातच आहे. मग झालं. एपी बार इज परपेंडिक्युलर टू बी बार क्रॉस सी बार, and therefore AP bar dot B bar cross C bar is equal to 0. This is a scalar triple product. मग AP bar म्हणजे काय? R bar minus A bar dot B cross C, B bar cross C bar is equal to 0. म्हणजे तुम्ही लिहू शकता R bar dot B bar cross C bar
मायनस ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार आणि याला राईट हँड साइडला पाठवू शकतात आणि फायनल लिहू शकतात आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. तर हे झालं वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन गिवन कंडिशन. दिलेल्या कंडिशन्स मध्ये वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन काय आहे हे असणार आहे. कुठली दिलेली कंडिशन? कुठली दिलेली कंडिशन? तर शांत बैस. होय कुठली गिवन कंडिशन? कुठली गिवन कंडिशन? प्लेन आहे, प्लेन वरचा एक पॉइंट दिलेला आहे ए, प्लेन वरचे दोन वेक्टर दिले आहेत, नॉन दिले आहेत. तर लक्ष द्यायचं आहे. कळतंय का? दोन सिच्युएशन संपलेले आहेत. आता याच्यामध्ये थोडी मज्जा करायची. सर आपण जेव्हा लाईनची इक्वेशन काढलं तेव्हा आपल्याला एक वेक्टर भेटलं आर इक्वल्स टू ए प्लस लॅम्बडा बी. आता इथं पाहिलं तर दोघं साईडला डॉट प्रोडक्ट आहे, मग दोघं साईडला एक नंबर येईल ना. वेक्टर कुठून येईल? वेक्टर कुठे येईल? हे काय डॉट प्रोडक्ट घेतो ना. डॉट प्रोडक्ट घेतो तर मग काय झालं एक्स वाय झेड आहे याच्यामध्ये. इकडं पण डॉट प्रोडक्ट आहे तर मग एक्स वाय झेड ची व्हॅल्यू निघते ना. एक्स वाय झेड ची व्हॅल्यू निघाली. एक्स वाय झेड मला सांगा आपल्याला तुम्ही डॉट प्रोडक्ट जर घेताय बरोबर आहे, तुम्ही डॉट प्रोडक्ट घेताय याच्यामध्ये एक लक्षात घ्या हा जो आहे हा जशान तसा राहणार आहे आर बार आणि हा एक वेक्टर आहे बरोबर आहे आणि इकडे काय येणार एक नंबर येणार आहे. मग प्लेनचं इक्वेशन कसं राहणार आहे तुमचं की आर बार डॉट दॅट दिस वेक्टर आणि इकडे एक नंबर. संपला विषय. बरोबर आहे. हा इकडे पण ते एन बार मग खाली इकडे पण आर बार अननोन आहे ना, त्याच्यामुळे इथे नंबर येणारच नाही. इथे अननोन क्वांटिटी. नॉर्मल पण नोन आहे आपल्याला. नॉर्मल नोन आहे असू दे ना, त्याचे कंपोनेंट्स माहिती आहे आपल्याला पण एक्स वाय झेड माहित नाही ना. नाही माहिती. त्याच अननोनला फाइंड आउट करायचं आहे ना आपल्याला. मग जर आता समजा इकडं अननोन आहे आणि इकडे काहीतरी राईट हँड साईडला नंबर आहे तर मग आता याचे समजा आर एक्स वाय झेड त्याचं पोझिशन वेक्टर नॉर्मल काहीतरी गिवन ते इकडं आपण त्याचा डॉट प्रोडक्ट करू तर काही एक्स मायनस असे काहीतरी एक्झाम्पल मध्ये कळून जाईल. मग ते व्हेरिएबल एक्झाम्पल मध्ये कळू ना आपण समजेल ना त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा ही सिच्युएशन तुझा पॉइंट व्हॅलिड आहे पण एक्झाम्पल मध्ये आपण त्याला करूया. ठीक आहे. हा आपल्याला करायचं काय आहे इक्वेशन ऑफ प्लेन. हा आता इथं बघा हे इक्वेशन भेटलेले हा. आता ह्या इक्वेशनला जर तुम्हाला पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर तुम्ही याला पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये कसं लिहिणार? ह्या इक्वेशनला तुम्हाला पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये लिहायचे तुम्ही कसं लिहिणार? मग आता तुम्हाला जायचं वेक्टर मध्ये. तुला मार्क खायचंय का? मग मला सांगा हे जे तीन वेक्टर्स आहेत हे कोप्लेनर आहेत की नाही रे? मग जर तीन वेक्टर्स कोप्लेनर असेल तर मी सुरुवातीला थेरम सांगितला होता की तिघापैकी कुठल्या एका वेक्टरला दुसऱ्या दोन वेक्टरचे लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येते. लिहिता येते की नाही? मग इथं मी लिहू शकतो एफ पी बार काहून? कारण की पी अननोन आहे. मग एफ पी बार बी बार आणि सी बार are coplanar and therefore we can write पुन्हा नाटक करायची. therefore we can write one vector as a linear combination of other two vectors. मग एपी बारला आपण दोघांचे लिनियर कॉम्बिनेशन फॉर्म मध्ये लिहूया. एपी बार इज इक्वल्स टू ए काय ती भी खतरनाक बॅग काय ठेव ते शांत तुम कळ ना आता. एपी बार इज इक्वल टू
बी बार आणि सी बारला लिनियर कॉम्बिनेशन काय लिहू शकतात लॅम्बडा बी बार प्लस म्यू सी बार हे ए बी बार इक्वल्स टू लॅम्बडा बी बार म्यू सी बार लॅम्बडा म्यू काय पॅरामीटर आहे तर हे वेअर लॅम्बडा अँड म्यू आर ठीक आहे हा तर हा झाला वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन इन पॅरामेट्रिक फॉर्म सो दिस इज वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन पॅरामेट्रिक फॉर्म मान्य बरं याच्यामध्ये आणखी एक गंमत बघा जसं हा म्हणला ए बार आणि एन बार ह्या दोन वेक्टरचा स्केलर प्रोडक्ट काय असतो एक स्केलर म्हणजे नंबर असतो तर मग तुम्ही इथं म्हणू शकता इफ ए बार डॉट एन बार इज इक्वल्स टू डी डी म्हणजे एक नंबर देन इक्वेशन ऑफ प्लेन can be written as r bar dot n bar is equals to d अशा पण फॉर्म मध्ये लिहू शकतो कळतंय हां आता याच्यामध्ये सर याच्यामध्ये नाही आहेत का पॅरामेट्रिक फॉर्म कशामध्ये त्याच्यामध्ये कसा आणणार पॅरामीटर विचार नाही हां ठीक आहे आम्ही यायचं नाही आणखी मला याच्यामध्ये आणखी सांगू ना थोडंसं आता याच्यामध्ये काय केलं आपण आपल्याला आर बार आहे डॉट बी बार क्रॉस सी बार हे पहा हा पण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे हा पण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे बरोबर आहे हा मग ठीक आहे मला वाटतं एवढं आणखी काय आहे याच्यामध्ये काय जाय तू डायरेक्ट घरी जाय तिकडं बस पकडून हा म्हणजे याला पण पोझिशन वेक्टरच्या फॉर्म मध्ये देऊ ना आपण r मायनस तर याला कसं लिहिणार आपण r मायनस r बार मायनस a बार ला इकडे पाठवतो a बार प्लस लॅम्बडा b बार प्लस म्यू c बार अरे यार मी ते हे सोडून दिलं ना काय सर याच्यानंतर हा 3 नंबरचा थेरम याच्यानंतर आणखी एक छोटकुला एक थेरम आहे एकदम छोटकुला आहे आणि त्याच्यामध्ये काही नाही एवढं हा हे एवढं लिहून घेतो आम्ही मग तो थेरम सांगा नाही थांब ना मी इथे लिहितो सांगा ना सर तुम्ही काय नाही हे थांब हे विचारत नाही कोणा शांत बस सगळे शांत बसा हा ठीक आहे याच्यामध्ये काही नाही विशेष हा फक्त एक मागाची गोष्ट हा आपण जसं लाईन मध्ये बघितलं होतं ना हे आपल्याला इथं काय सिच्युएशन होती प्लेनवरचा एक पॉईंट दिलेला आणि त्याला एक परपेंडिक्युलर वेक्टर आहे आता समजा हे जो परपेंडिक्युलर वेक्टर आहे हा देण्याऐवजी डायरेक्शन रेशोज तिथे दिले जाऊ शकतात ना ऍक्च्युअली वेक्टर देणं म्हणजे त्याचे कंपोनंट म्हणजे डायरेक्शन रेशोज आहे मग त्या फॉर्म मध्ये पण प्लेनचं इक्वेशन लिहिले जाऊ शकतं ज्याला ते काय म्हणतात म्हणजे वेगळ्या सिच्युएशन मध्ये इक्वेशन ऑफ प्लेन हा मग आता बघा सिच्युएशन काय असणार आहे त्या याला मी 1 म्हणतो आणि आता 2 बरं का आणि मग हे 3 हो आता गिवन काय असणार आहे प्लेन वरचं डायरेक्शन गिवन काय असणार आहे पॉइंट ऑन प्लेन ए म्हणजे त्याचे तुमच्याकडे काय असणार आहेत कोऑर्डिनेट x1 y1 z1 आणि DRS ऑफ n बार म्हणजे नॉर्मल दॅट ए बी सी डायरेक्शन रेशो कुणाचे नॉर्मलचे बरोबर ABC मग आता परत कंडिशन दिस की ए आहे मूविंग पॉइंट P असणार आहे मग AP बार डॉट असं घेण्यापेक्षा आपण तुम्ही असे म्हणू शकता की हा जो वेक्टर आहे ह्याचे डायरेक्शन रेशो काय होतील x minus let P be a point with coordinates x y z and therefore DRS of AP वर सांगा
x minus x1 डीआरएस ऑफ एपी बार ए काय आहे तुमच्याकडे दुसऱ्या सिच्युएशन मध्ये x1 y1 z1 आहे हे x y z आहे x x1 y y1 z z1 हे काय झाले डायरेक्शन ऑफ एपी बार x x1 y y1 आणि z z1 हे झाले डायरेक्शन रेशो कुणाचे याचे. मग आपल्याला माहिती जर दोन वेक्टर परपेंडिक्युलर असेल तर त्यांचे डायरेक्शन रेशोज व परपेंडिक्युलर वाल्याची भी डायरेक्शन रेशो माहिती याची माहिती तर तुम्ही काय लिहू शकता अगेन एपी बार डॉट एन बारचा जो वापर केला तर देअरफॉर इक्वेशन ऑफ प्लेन इज काय a into x minus x1 plus b into y minus y1 plus c into z minus z1 is equal to 0. हे कळतंय का बरोबर. काय केलं मी आपल्याजवळ कंडिशन आहे की जर दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर असतील तर हेच आहे ना त्यांचा डॉट प्रोडक्टच आहे. तुम्ही बघा ना एपी बार वेक्टर आहे त्याचे कंपोनेंट्स आहेत आणि हे पण तेच आहे. लक्षात येतंय का. हो सर. कळलं. हां आणि तू जे म्हणत होता ना त्याच्यामध्ये तुम्हाला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायची गरज नाही. ऍक्च्युअली जसं इक्वेशन ऑफ लाईन इन 2 व्हेरिएबल असतं ना तसं इक्वेशन ऑफ प्लेन 3 व्हेरिएबल मध्ये असतं. याच्यानंतर लक्षात ठेवा कधी पण की जर x + y + z इक्वल टू समथिंग भेटलं तर दॅट इज द इक्वेशन ऑफ प्लेन. हे लक्षात ठेवा. कळतंय का. तीन व्हेरिएबल मध्ये जे असतं ते काय असतं इक्वेशन ऑफ प्लेन असतं. तू जे म्हणतोय ना इथं तुला नंबर भेटणार आहे हो तर नंबरच भेटणार आहे इकडे x y z असणार आहे x + y + z आणि इज इक्वल टू नंबर. तर दिस इज द इक्वेशन ऑफ प्लेन. कळतंय. रिलेशन भेटेल आपल्याला x y z मध्ये ती प्लेनची इक्वेशन असते जी प्लेनची इक्वेशन असेल तर तीन व्हेरिएबल मध्ये जे रिलेशन असतं तीन व्हेरिएबल जेव्हा दिलेले असतात तेव्हा ते काय रिप्रेझेंट करतं प्लेनचं इक्वेशन रिप्रेझेंट करतं. बरोबर आहे. दोन व्हेरिएबल वाला काय करतं लाईनला रिप्रेझेंट करतं. बरोबर आहे. हां मग बर आता इथं ह्या इक्वेशनला तुम्ही कसं लिहू शकता मला सांगा. आपण डी कुणाला म्हणलेले ए अरे r बार डॉट n बार ला म्हणलेले ना डी. बरोबर आहे. सॉरी a बार डॉट n बार ला r बार डॉट n बार इज इक्वल टू d तर इक्वेशन झालं ना प्लेनचं. a बार डॉट n बार ला काय म्हणले मी डी म्हणले की नाही. a बार डॉट n बार ला डी म्हणलेले. मग इथं मला सांगा a बार डॉट n बार म्हणजे काय आहे. a बार म्हणजे हे आणि इंटू n बार म्हणजे काय a b c. मग a इंटू x1 b इंटू y1 आणि c इंटू z1 हे काय होईल d होईल. म्हणजे ह्याच इक्वेशनला तुम्ही असं लिहू शकता. ऑल्सो इक्वेशन ऑफ प्लेन कॅन बी रिटन ॲज ax इथं बघा ax प्लस by प्लस cz मल्टिप्लिकेशन केला ax प्लस by प्लस cz आणि मायनस कॉमन ax1 प्लस by1 प्लस cz1 इज इक्वल टू 0. याला तुम्ही d म्हणताय तर ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल टू 0 वेअर d इज दिस व्हॅल्यू नेगेटिव्ह व्हॅल्यू. मायनस का नाही लिहायचं जनरल इक्वेशन लिहितोय d म्हणजे काय नेगेटिव्ह दिसतं. d एक कॉन्स्टंट आहे ना. d कॉन्स्टंट आहे नेगेटिव्हला बी होऊ शकतात. दिसायला चांगलं दिसतं गोड दिसतं. मी घरी इथं लावलंय गोड दिसतं इथं लावलं असतं गोड दिसलं असतं का. मला एक सांगा आता कळलं तुम्हाला इक्वेशन ऑफ प्लेन तीन व्हेरिएबल हो आणि चला हे लिहा आता 1 2 आणि 3 लय वाटत आले ना. हो सर. आणि मी लिहायचे रुद्र डू यू वांट मार. हाँ बेटा चलो लास्ट सिचुएशन है हमारे पास इक्वेशन ऑफ प्लेन लिखने के लिए. अब मेरे पास 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स दिए हुए रहेंगे. ठीक है. पहला सिचुएशन क्या था एक पॉइंट एक परपेंडिकुलर वेक्टर. दूसरा सिचुएशन था दो नॉन कोलिनियर वेक्टर्स. अब तीसरे पॉइंट में आपके पास 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स रहेंगे. ठीक है. अरे यार आज के अंदर से चॉकलेट वगैरह
अरे तू तुझं करणं भाऊ, काय भारत पाकिस्तान चालू असतं तुमचं. ते मागून उठून बघायला तुझ्या मोबाईलवर काहीतरी काढायचं असं. मला असं म्हणतो पुन्हा पा पा तू पा. येत रे येत. तुला काय समज, तू एकदम वेगळं राष्ट्र आहे पलीकडचं, ते शेजार धर्म आहे. हा तीसरा सिचुएशन है वरद. तीसरा सिचुएशन क्या है वरद? आपके पास 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स है. 3 नॉन कोलिनियर म्हणजे नैक रेषीय बिंदू, आम्ही मराठीत म्हणायचं त्याला. नैक रेषीय म्हणजे एका रेषेत नसलेले. ए मूर्ख, ध्यान दे. 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत तुमच्याकडे, ए बी सी. एकाच लाईन वरती नसणारे 3 पॉइंट्स आहेत. मग एक मूविंग पॉइंट घ्यावा लागेल. बी यातला मूविंग पॉइंट, याचा पॉइंट ए आर बार, याचा पोझिशन वेक्टर आर बार. ढवळ्या संग पवळा बांधला, वान नाही पण पुन्हा आला. तीन नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत, एक अननोन पॉइंट घेतला. आपली स्ट्रॅटेजी तीच की आपल्याला एक नॉर्मल पाहिजे, तर तुम्ही इक्वेशन लिहू शकता. मग काय करा, मागची सिच्युएशन तयार करा. एक वेक्टर घ्या ए बी बार, एक घ्या ए सी बार. हे काय झाले, नॉन कोलिनियर वेक्टर झाले. आणि जोडा ए पी बारला. ए पी बारची आवश्यकता लागणार आहे, कारण अननोन शिवाय काम जमेल का नाही. मग आता परत ए बी बार आणि ए सी बार हे जे दोन वेक्टर्स आहेत, ए बी बार आणि हे बघा, या सगळ्यांमध्ये एक पॉइंट आपण कॉमन ठेवतोय. कळतंय का? ए बी बार आणि ए सी बार तिन्ही गिवन आहेत, तिन्ही नॉन कोलिनियर पॉइंट्स गिवन आहेत. या सिच्युएशन मध्ये गिवन काय आहे, 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. ए पोजीशन वेक्टर ए बार, बी पोजीशन वेक्टर बी बार, सी पोजीशन वेक्टर सी बार. सर आपण एक ब्रॅकेट मध्ये सी बार लिहितो, त्याचे डिरेशन राहतं का, ते पोझिशन वेक्टर आहे का, आपल्याला सेपरेटली मेन्शन नाही नाही नाही, नोटेशन स्टँडर्ड नोटेशन. ब्रॅकेट मध्ये जे लिहिले जातं ते त्याच्या पोझिशन वेक्टरला डिनोट केलं जातं. कळतंय का? हां, तर 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स ए बी सी हे गिवन आहेत आपल्याला, आणि आपल्याला ह्या प्लेनचे इक्वेशन द्यायचे. 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स ऑन प्लेन, प्लेनवरचे 3 पॉइंट्स तुम्हाला दिलेले. मग आता मला सांगा, ए बी बार क्रॉस ए सी बार बद्दल तुमचं काय म्हणणं है? नॉर्मल बन जाएगा. ए बी बार क्रॉस ए सी बार क्या बन जाएगा? नॉर्मल. यहाँ निकालने की जगह यहाँ निकाल दूं मैं. ए बी बार क्रॉस ए सी बार कहीं पर भी निकालो, नॉर्मल तो रहेगा वो. ठीक है. मग ए बी बार क्रॉस ए सी बार, ए बी बार क्रॉस ए सी बार नॉर्मल आहे, बरोबर. ए बी बार क्रॉस ए सी बार नॉर्मल आहे कुणाला? ए बी बारला. ए बी बार क्रॉस ए सी बार is normal to AP bar, AP bar, and therefore their dot product, that is AP bar dot AB bar cross AC bar is equals to 0. काहीतरी चालू आहे तुमचं, बंद करा ते. या महातोळ्याने काहीतरी कान केलं सुरुवातीला, तिथं पाठीमागे ते बसते त्याच्यात रमलेले. तुम्ही जेवढं जास्त अटेन्शन म्हणून पाहता, तुम्हाला लगेच कळतं काहीतरी चालू आहे म्हणून. कारण काहीतरी चालू असेल तेव्हाच माणूस जास्त दक्षता दाखवतो ना, का काही नाही चालू बाबा. खरंच जर माणूस अभ्यास करत असेल घरी, आई किंवा वडील आपल्या रूम मध्ये बी आले तरी बी आपण आपल्या नॉर्मल पोझिशन मध्ये असतो. पण जर मोबाईल बघत असतो ना, चुकून आले पटकन मोबाईल पण असं, मग मोठ्याने वाचणार, काहीतरी ऍक्टिव्हिटी आधी दाखवणार, किंवा खरंच अभ्यास चालू आहे, काही दुसरे कामं नाही चालले, असं आहे की नाही. तर याच्यावरून एक कोणाचा माझा, मी तोच एक्सपिरियन्स सांगणार तुम्हाला. सांगतो 7वी क्लास आहे, हे झाल्यावर सांगतो तुम्हाला. मला तेव्हापासून कळलं. मग हे काय झालं रे, एक वेक्टर डॉट उरलेले 2 वेक्टरचा क्रॉस, म्हणजे दिस इज अ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. तुमच्या पुस्तकामध्ये याला ब्रॅकेट टाकणं विसरलेले ते, मूर्खासारखे एका लाईन मध्ये सगळे लिहिले. मूर्ख लोक.
आहे ना? हा त्यांनी क्रॉस प्रोडक्ट कारण जर ब्रॅकेट नाही टाकलं तिथे काय आपण काय पदावले सोडत बसलोत का बॉर्ड मासवाल्या? ए मूर्खांनो समजून घ्या काय आहे ते. तू काय करू लागला रे? हा तर एपी बारला इन टर्म्स ऑफ पोझिशन हे संपलं इथं संपलं बरं का. दिस इज द इक्वेशन ऑफ प्लेन. पण याला तुम्ही पोझिशन वेक्टरच्या फॉर्म मध्ये कसं लिहू शकता? दॅट इज आर बार मायनस ए बार डॉट परत ब्रॅकेट मध्ये बी बार मायनस ए बार क्रॉस सी बार मायनस ए बार. हो मग हे झालं तुमचं इक्वेशन वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन दिस सिच्युएशन. पण याच्यामध्ये जर तुम्हाला समजा कार्टेशियन फॉर्म लिहायचा असेल ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेट्स येतात. कार्टेशियन फॉर्म म्हणजे ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेट्स मेन्शन केले तिथं पोझिशन वेक्टर आहे. So this is the vector equation of plane in given situation. आता मला सांगा जर मी इथंच या सर्व पॉइंट्सचे पोझिशन वेक्टरच्या ऐवजी कोऑर्डिनेट्स मेन्शन केले समजा तर ह्याच इक्वेशनला तुम्ही कसं लिहिणार ते? बस कारण की स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काय असतो? डिटरमिनंट असतो. मला आता कळलं असं काय करते मध्येच पीस मागते मध्येच पळून जाते. बरोबर आहे. तुम्ही बी कुठं वळण नाही तर धोरणात आहे. मग आता सांगा समजा ए पॉइंट आहे त्याचा कोऑर्डिनेट तुम्ही म्हणले x1 y1 z1. बी पॉइंट आहे त्याचा कोऑर्डिनेट तुम्ही म्हणले x2 y2 z2. सी आहे x3 y3 z3 आणि जो आपला मूव्हिंग पॉइंट आहे त्याला x y z. तर मला सांगा हा जो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे r बार मायनस a बार म्हणजे कोणता वेक्टर असणार आहे? r बार मायनस a बार. r बार म्हणजे हा मायनस a बार. हे बघा याचा पोझिशन वेक्टर a बार आहे. हा b बार हा c बार आणि हा r बार. r बार मायनस a बार म्हणजे x minus x1 x minus x1 y minus therefore r बार मायनस a बार डॉट b बार मायनस a बार क्रॉस c बार मायनस a बार यालाच तुम्ही लिहू शकता डिटरमिनंट ऑफ r बार मायनस a बार म्हणजे पहिला रो हा दुसरा रो हा तिसरा रो. r बार मायनस a बार म्हणजे काय? x मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1. ओ b बार मायनस a बार म्हणजे x2 मायनस x1 y2 minus y1 z2 minus x3 minus x1 x3 minus x1 y3 y1. आता याच्यामध्ये गंमत काय होऊ शकते माहिती का? तुम्ही ह्याला जर बरोबर सोडवायचं असेल त्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा की तीन जे नोन पॉइंट्स आहेत त्यातले कोणताही एक पॉइंट पकडायचा आणि ज्याच्यामधून तुम्ही तीन वेक्टर्स काढलेले को इनिशियल वेक्टर्स म्हणू शकता किंवा को टर्मिनल म्हणून तुम्ही बघा जो तुमचा अननोन पॉइंट आहे त्याच्यामधून पण जो सबट्रॅक्ट होतोय तोच उरलेल्या दोन पॉइंट मधून सबट्रॅक्ट होतोय हे फक्त लक्षात ठेवा. इथं काही करू नका बावतळणी. x मधून x1 जातोय x2 मधून पण x1 जातोय आणि x3 मधून पण x1 जातोय. लक्षात येते का? तरच ते को इनिशियलिटी तयार होणार आहे. याला पण लक्षात ठेवा हे तर राहणार आहे पण सांगतो ह्या फॉर्म मध्ये मी तुम्हाला कळतंय का? मग याला तुम्ही म्हणू शकता कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन इन दिस सिच्युएशन. ठीक आहे. दिस इज द कार्टेशियन फॉर्म ऑफ अबव इक्वेशन. म्हणजे ह्या इक्वेशनचा हा काय आहे? कार्टेशियन फॉर्म. सो दिस इज कार्टेशियन फॉर्म ऑफ दिस. ठीक आहे. याच्यावरती आपण एक्झाम्पल उद्याच्या लेक्चर मध्ये पाहूया.